हितचिंतक पाहत आहेत. तर या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. भीमज्योत 11 आणि प्रशिक फायटर सलामीर जोडी मैदानामध्ये उतरेल. एका बाजूने पाहतो डावखुरा फलंदाज सूरज मोहिते व त्याला साथ देईल गणेश यादव. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या मॅच मध्ये आक्रमक खेळी केली होती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. तीच सलामीर जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरले. मित्रा, गाडीवाल्यांना विनंती असेल की गाड्या आपल्या स्टेजच्या लेफ्ट साइड लावा, जेणेकरून मित्रा आलेल्या खेळाडूंना विनंती असेल, नम्रतेची विनंती असेल की तुमच्या लेफ्ट साइडला गाड्या पार्क करा, राईट साइडला आणू नका, कारण की मधून वायर गेली आहे. जर का वायर ब्रेक झाली तर पुन्हा सामना थांबू शकतो, आपलं लाईव्ह प्रक्षेपण थांबू शकतं. तर वळूया मॅच कडे. मॅचला होते सुरुवात. आमचे बंधू अभिषेक सावंत, मॅन फ्रॉम नवजोत वळकेचा गोलंदाज अभिषेक गोलंदाजी मार्क वरती आहे. मॅचला होते सुरुवात. पंच म्हणून रोहित बेंडे वर त्याला साथ देईल बारक्या कांबळे. पाहूया सूरज साठी, सूरज टू अभिषेक. मॅचला होते सुरुवात. मॅचला होते सुरुवात. पहिला स्विच हिट खेळायचा प्रयत्न, परंतु नक्कीच कुठे बॉल अडथळ्यात चेक केला जाईल. परंतु तत्पूर्वी आपल्या संघाचं खातं कोल्लं गेलंय एकेरी धावेनं. गणेश यादव या आधीच्या ठरलेल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी त्याची पाहायला मिळाली होती. 2 षटकार ठोकले होते. 30 धावांचं आव्हान होतं आणि ते आव्हान दोघांमध्ये आलेल्या सलामी जोडी कंप्लीट केलं. अप्रतिम दर्जाची खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु हा दुसरा सामना असेल, खूप महत्वाचा सामना असेल आणि विशेषतः या ठिकाणी प्रशिक फायटर संघासाठी. आणि नक्कीच आपण जो प्रशिक फायटर मध्ये एक यष्टीरक्षक पाहताय सागर जाधव, ISPL मध्ये जो कलकत्ता टीमचा मॅनेजर होता, तो आज आपल्या या RPL मधला आहे आणि RPL आपल्या कांटे गावाचा सुपुत्र आहे. या सागरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ISPL मध्ये कोलकाता टीमचं नेतृत्व केलं होतं, मॅनेजर होता. चिकाटीने पाहता पाहता एक धाव, सिंगल. एकेरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे, हाणामारीचं षटक चालू आहे. परंतु सुरुवात काहीशी धीमी केली, कारण की सूरज आणि गणेशला जबाबदारीने खेळायचं माहिती आहे. प्रत्येक मॅच ही खूप महत्वाची आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी विशेषतः पाहतोय ती अभिषेक अर्थातच बाळू याची. तर पाहूया अभिषेक टू सूरज कशा प्रकारचा खेळ असेल. आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत, 2 धावा दिल्यात. पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. आणि हा चांगला स्टेट ड्रायव्हर ठोकलेला फटका या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु बॉल चालाय 2 बाउन्स, सीमा पार, कणकणीत असा चौकार. या ठिकाणी नक्कीच चौकार. धावसंख्या भर होते, धावसंख्या होती ती 6. अशीच खेळी काहीशी करावी लागेल आलेल्या प्रशिक फायटर या संघाच्या संघ मधील प्रत्येक खेळाडूला. परंतु नक्कीच या ठिकाणी ही मॅच भीमज्योत 11ला खूप महत्वाची असेल, कारण की पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभूत झाले होते. परंतु आता काहीतरी आपल्याला परिवर्तन या सामन्यामध्ये करावं लागेल. जर का सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःचा बेस्ट दिला पाहिजे. पाहूया, पुन्हा चांगला फुल टच बॉल होता, त्याला कव्हर ढकलून दिले. एक धाव चपळाईने पूर्ण दुसरेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील का. परंतु नक्कीच या ठिकाणी बघता बघता हरणाच्या चपळाईने आणि चित्त्याच्या स्पीडने बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. परंतु धावसंख्या होते ती 8. परंतु नक्कीच या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे तरी अभिषेक सावंत याचं. त्याला माहित आहे ही पहिली ओव्हर खूप महत्वाची असते. पॉवर प्लेचं षटक असतं, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतात, उर्वरित खेळाडू हे आतमध्ये असतात. त्यामुळे गोलंदाजी कशी केली पाहिजे याचा पुरेपूर अनुभव अभिषेक सावंत याच्याकडे आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतो. पाहूया काहीसं क्षेत्रामध्ये बदल केला जातोय अभिषेकच्या माध्यमातून. नक्की सूरज सारखा मोठा फलंदाज जेव्हा मैदानामध्ये आहे. पाहूया अभिषेक आणि पुन्हा चांगला बॉल या ठिकाणी तटवलाय. करण बॉल सोबत धावतोय आणि चांगली फिल्डिंग या ठिकाणी बघता बघता 2 धावा पूर्ण. गणेश चांगल्या प्रकारची साथ देत होते सूरजला.
गणेश मॅन फ्रॉम विश्वदीप कोंडके संघातील हा अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. सातत्याने बीएमसीच्या मॅच मध्ये देखील चांगली खेळी करतो आणि आज आपल्या आरपीएल मध्ये देखील आज तो नेतृत्व करतोय. तो प्रशिक फायटर संघाच्या माध्यमातून चांगली खेळी पहिल्या बॉल पासून पहिली मॅच झाली त्यामध्ये देखील त्याने चांगली खेळी केली होती. पाहूया पुढचा चांगला बॉल या ठिकाणी अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी अभिषेक सावंतच्या माध्यमातून आणि होते एक ओव्हरची सांगता. एक ओव्हरच्या अखेर धाव संख्या झाली ती 10. चांगलं षटक हाताळलं गेलं अभिषेकच्या माध्यमातून. पाहूया उर्वरित 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. या 18 चेंडूवरती किती धावा जोडल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परंतु नक्कीच आलेल्या गोलंदाजांना आणि फलंदाजाला प्रत्येकाला 100% या ठिकाणी द्यायचे आहे. चांगलं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय. या चांगल्या मैदान धावसंख्या झाली ती 10. अजून देखील 3 मॅच शिल्लक आहे त्यामुळे जरा सामना फास्ट खेळवायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला आणि खेळाडूंना विनंती आहे मैदानामध्ये आपला टाइमपास नकोय. विनंती असेल प्रत्येकाला कारण की अजून देखील 3 सामने आपल्याला फ्रेश सामने असे खेळवायचे. 20 मिनिटाचा असं टायमर लावलेला आहे. येस 20 मिनिटं आहे. आतापर्यंत 14 मिनिटं शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. सागर जाधव आणि संपूर्ण संघ विनंती असेल सातत्याने विनंती केली जाते वेळेचे भान ठेवा प्रत्येकाने. पाहूया आता आलाय गोलंदाजी मारुती सागर जाधव मॅन फ्रॉम कांटे मुक्काम पोस्ट कांटे तालुका लांजा जिल्ह्यातील तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मधील हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आहे. जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. पाहूया पुन्हा गाडी आली तर पंक्चर केली जाईल याची नोंद घ्यायची. अनिल नक्कीच सामना जर का हा उर्वरित 13 मिनिटांमध्ये आपला 3 षटक हाताळायचे आहेत. सागर टू गणेश. पाहूया पहिलाच बॉल पंचांना पार केलाय आणि चांगला हलका चेंडू होता फसवा चेंडू होता. बॅटचा बॉलचा संबंध करायला देत नाही यासाठीच कलकत्ता टीमने सागरला त्याचा टीमचा मॅनेजर म्हणून निवडला होता आणि ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना ही अभिमानास्पद गोष्ट आहे की ऑल इंडियाच्या मॅच आणि त्या मॅचचा एक आपला मॅनेजर म्हणून सागर जाधव आहे. पाहूया सागर टू गणेश काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एक चांगला स्लोअर चेंडू त्या वेट अँड वॉच अँड बॉल जातोय सीमा पार कणकणीत असा गणेशचा येतोय ब्रँडेड षटकार. एक तेरी तर एक मेरी असं सांगतोय या ठिकाणी गणेश. पहिल्या बॉलवरती जरी मी डॉट आला असला तरी पुढचा बॉल मी रिकव्हर करून देतोय हे सांगतोय या ठिकाणी सागर. नक्कीच या ठिकाणी काहीसं परिवर्तन करावं लागेल. चांगला सामना या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या झाली ती 16. आतापर्यंत तब्बल 8 बॉल खर्चिले धाव आले त्या 16. पाहूया पुढील बॉल कशा प्रकारचा असेल आणि हा पुन्हा चांगला फसवा चेंडू या ठिकाणी झेल होतो का परंतु काहीशी मिस फील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली. मिस फील्डचं रूपांतर होतंय दुहेरी धावेमध्ये. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का परंतु नक्कीच होल्डचा कॉल आणि या ठिकाणी बघता बघता जिथे झेल होता तिथे मिसफील्ड झाली झेल ड्रॉप झाला आणि त्याचं रूपांतर झालं ते 2 धाव्यांमध्ये. धावसंख्या होते ती 18. काहीच क्षेत्रक्षणांमध्ये बदल करण्यात येतोय. पाहूया सागरची खेळी कशी असेल. गोलंदाजी मार्कवर सागर स्ट्राईकला गणेश आणि पुन्हा बॉल चांगला फटका बॉल भिरकावून दिलाय. क्षेत्रक्षण तैनात आहे झेल होईल का आणि झेल होतोय ड्रॉप आणि मिळतोय एक जीवदान नक्की या ठिकाणी गणेशला आणि त्याचं रूपांतर होईल ते 2 धाव्यांमध्ये. असे जर काही झेल तुम्ही सोडलात तर मॅच देखील सोडावी लागते. हा अनुभव प्रत्येक खेळाडूला आलाय. जेव्हा जेव्हा एखादा झेल तुम्ही ड्रॉप करतोय तोच खेळाडू मैदानामध्ये उभा राहून मोठी धावसंख्या उभी करून जातो. असे झेल तुमच्याकडून सुटणं हे खूप दुःखदायक आहे.
संघ मालकाने संघ नायकाने तुम्हाला जबाबदारी निवडलंय, त्यासाठी काहीतरी तुम्हाला प्रयत्न नक्कीच करावे लागतील. चांगली खेळी या ठिकाणी गणेश या पाहतोय आपण. आतापर्यंत गणेश वैयक्तिक 11 धाव्यांवरती खेळतोय, तो सूरज 9 धाव्यांवरती खेळतोय. पाहूया स्लोअर चेंडू पुन्हा बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअरच्या दिशेने. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु क्षेत्ररक्षण रूपांतर होतंय 4 धाव्यांमध्ये आणि 4 धाव्याने धावसंख्या जोराने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 24. पाहूया तर तर सागर टू गणेश, पाहूया काय होते, काय करते, काय बिघडते. पुल करायचा प्रयत्न, बॅटने बॉलची कडा घेतले आणि बॉल गेला बॅक साइडला. एक धाव नक्कीच घेतली जाईल. एकीने धावसंख्या पुढे सरकेल आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 25. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बसल्याच्या नंतर खूप इझी वाटतात, परंतु झोपलेल्या डोळ्याने स्वप्न सजवणे खूप सोपं असतं, परंतु जेव्हा प्रत्यक्ष उतरले जातात, जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा आपल्याला समजते की किती कठीण आहे ती. त्याच्यामुळे तर नक्कीच या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 25. पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. उपाध्यक्ष जरा मैदान लवकर खाली करा. न्यू गोलंदाज नवीन वैयक्तिक पहिला आणि संघावर 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय तो पंकज. पाहूया या ठिकाणी पाहताय चांगला खेळ एक प्रकारे चालू आहे. आतापर्यंत धावसंख्या झाल्या त्या 25, बिनबाद 25. वैयक्तिक गणेश 16 धाव्यांवरती खेळतोय, सूरज खेळतोय 9 धाव्यांवरती. पंकज आणि पुन्हा एक मिळतोय लूज बॉल आणि त्याला पूल केलाय, पूल होतोय सक्सेसफुल आणि यामधील 6 धावा. 6 धाव्याने नक्कीच धावसंख्या जोराने पुढे सरकेल. धावसंख्या होते ती 31. गणेश सारख्या मोठ्या फलंदाजाला जर का तुम्ही असे स्लो बॉल दिलात तर गणेश नक्कीच तुम्हाला मैदानाच्या बाहेर टाकल्याशिवाय राहणार नाही यामध्ये, कारण हा सकाळपासूनचा आलेला अनुभव आहे. चांगली खेळी या ठिकाणी केली जाते गणेश जाधवच्या माध्यमातून. विश्वदीप कोंडगे संघामधून सातत्याने हा खेळाडू खेळत असतो. ग्रामीण ठिकाणी बरेचसे वेल एज्युकेटेड लोक या विश्वदीप कोंडगे संघामध्ये आहेत आणि त्याच्यातीलच हा एक खेळाडू गणेश जाधव. नक्कीच गेल्या वर्षी चांगलं सुरेख असं विहार या ठिकाणी विश्वदीप कोंडगे मध्ये बांधलं गेलं, त्याच्या नक्कीच जाऊन भेट द्या, आवडेल तुम्हाला. पुन्हा एक बॉल पूल केलाय, पाहूया या ठिकाणी झेल होईल का. आणि सागरने ज्याच्यासाठी जबाबदारी घेतली त्याने स्वतः क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावून घेतलं आणि चांगला झेल घेतला आणि या ठिकाणी संपवलाय गणेशचा खेळ. गणेश चांगली फलंदाजी केली आणि स्वतः वैयक्तिक 22 धावांवरती आउट झालाय. पाहूया आणि न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय सिद्धांत. ऍडव्होकेट संगम सावंत यांचा बंधू सिद्धांत या ठिकाणी मैदानामध्ये पोहोचतोय. ऍडव्होकेट संगम सावंत यांचा हा संघ आहे प्रशिक्षक फायटर. या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती पंकज पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु स्वतःला कमबॅक केलाय, एक मोठा विकेट बाद केलाय आणि आता आलाय तो सिद्धांत. बघूया काय करतो. बॉल सोडलाय आणि पुन्हा स्क्वेअरच्या दिशेने बॉल ढकलला. या ठिकाणी बॅटने बॉलची कडा घेतली.
पप्पा चांगली बॉल टाकतोय. या ठिकाणी पंकजचा मुलगा इथे उपस्थित आहे. कशी वाटते तुला पप्पाची बॉलिंग? मस्त. हा सिक्स मारेल का? हा ओके, पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. आतापर्यंत तब्बल तिसरा ओव्हरचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्या झाले ती 32. कृपया वेळ नाहीये, फास्ट खेळायचंय. सामना चालू असताना जर वेळ लावला तर पेनल्टी म्हणून एक प्लेअरला सर्कलच्या आत घ्यावं लागेल. भीमज्योत इलेव्हन तुमच्याकडून वारंवार उशीर केला जातोय. सामना थोडा डिसिप्लिन ठेवा स्वतःला. मॅच फास्ट सुरू करायचा. अभिषेक सावंत आणि संपूर्ण संघ. फुलटॉस चेंडू आला तसा भिरकावून दिला. बॉल जातोय वन बाउंड सीमा पार. खणखणीत असा सूरजचा 3D चौकार. आणि नक्कीच या ठिकाणी नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला जातोय. गणेश सर या हाईट साठी या ठिकाणी पाहूया काय असेल, काय घडलंय मैदानामध्ये. चांगला बॉल होता परंतु तेवढाच थोडा उसळी घेतलेला होता. डाऊटफुल बॉल होता परंतु त्यावरती फटका मात्र सुरेख आलाय आणि त्याचं रूपांतर झालं होतं 4 धाव्यांवरती. पाहूया या ठिकाणी थर्ड अंपायर आहेत गणेश यादव, यांच्या माध्यमातून डिसिजन दिला जाईल. काय असेल पाहूया. नो बॉल. तर नक्कीच या ठिकाणी फ्रीटचा बॉल असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल तो सूरज मोहितेसाठी फ्रीटचा बॉल म्हणजे एक प्रकारे फलंदाजाला कॉम्प्लिमेंटरी असते. त्यामुळे आक्रमण होईल का, पंकजवरती हल्ला चढवेल का, हाच क्वेश्चन मार्क किरण कांबळेच्या मैदानामध्ये आलाय. जर का माझ्या भाच्याने षटकार मारला तर यावरती 100 रुपयाचा इनाम असेल मामाकडून, किरण कांबळेकडून. सॉरी, 500 रुपयाचा. तर पाहूया मामा आणि हा काहीसा. तर पाहूया जर का रिव्हर्स स्विच हिट झाला तर किरण कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम आहे. पाहूया पुढचा बॉल फ्रीटचा आहे आणि नक्कीच या ठिकाणी 500 रुपये किरणच्या वापस अकाउंट मध्ये गेलेत. परंतु नक्कीच या षटकाराचं रूपांतर चौकारामध्ये झालंय आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 41. एक समाधानकारक धावसंख्या सूरज मोहिते यांनी उभी करून दिली. नक्कीच सुरुवातीला आलेला सलामीवीर गणेश याची चांगली खेळी झाली. त्यानंतर आलेला त्यांच्या सोबत असलेला सूरज मैदानामध्ये तटस्थ उभा आहे आणि चांगली खेळी करतोय. पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. पाहूया पंकजसाठी पुढील बॉल. पंकज टू सूरज. चांगलं आक्रमण केलं जात आहे ते पंकजवरती सूरजच्या माध्यमातून. परंतु पाहूया नक्कीच या ठिकाणी कायचं क्षेत्र सजवलं गेलंय. काय होतंय, काय घडतंय, बिघडतंय आणि स्विच हिट घ्यायचा प्रयत्न. परंतु नक्कीच या ठिकाणी बॅटने बॉलची काढा घेतली. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. नक्कीच एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 42. खेळाडूने जरा आपण स्टेज खाली करून घ्या. पाहूया कायसा क्षेत्रांशामध्ये बदल होतोय. डावखुरा फलंदाज आला की थोडस काहीतरी मिस कम्युनिकेशन होत राहतो सातत्याने. पाहूया आणि हा पुन्हा एक फुल टॉच बॉल आहे. पाहूया नक्कीच या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा असेल. 2 बिमर झालेले आहेत नंतर. नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय तो फ्री हिट काहीसा. और या ठिकाणी परिवर्तन केलं जात आहे. 2 बॉल नोचे होते आणि फ्री हिट नक्कीच या ठिकाणी कंटिन्यू राहील. फ्री हिट
धावसंख्या झाली ती 44. सूरज वैयक्तिक 8 बॉल आणि 18 धाव्यांवरती खेळतोय. सिद्धांत 2 चेंडू आणि 2 बॉलवरती खेळत 2 धाव्यांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 44. तर पाहूया फ्री हिटचा बॉल असेल, फ्री हिट आणि सूरज मोहिते करल काय हिट, पाहूया. गोलंदाज कोण आहे पाहूया. निखिल, निखिल आहे. निखिलकडे एक बॉल असेल टाकण्यासाठी. पाहूया निखिल कशा प्रकारचा फ्री हिटचा बॉल असेल. या ठिकाणी काय करतोय. मोठा फटका येईल का. बाहेर आलाय आणि खेचून दिलाय. बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअरच्या दिशेने. बॉल चालाय वन बाउंड सीमा पार. खणखणीत असा सूरजचा RPL चौकार. तर नक्कीच या ठिकाणी चांगली खेळ या ठिकाणी सूरजची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 48. संघाचं अर्धशतक पूर्ण होण्यासाठी मात्र आणि मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील एक षटक हाताळायचं आहे. ते एक षटक कशा स्वरूपाचं हाताळलं जाईल पाहूया. सूरज मोहिते वैयक्तिक 22 धावांवरती खेळतो. सूरजने जर का या ओव्हर मध्ये 5-6 मारले तर 52 धावा होतील. तुषार कांबळे यांच्याकडून कॉल आलाय की नक्कीच 1000 रुपयाचा रोख रक्कम सूरजला दिला जाईल. पाहूया स्ट्राईकला आहे तो सिद्धांत, नॉन स्ट्राईकला पाहतोय तो उत्कृष्ट खेळाडू सूरज मोहिते. आणि नवीन सूरज आला आहे गोलंदाजी मार्क वरती. अंतिम हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी सॉरी धीरज आहे. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. धावसंख्या झाली ती 48. पहिलाच बॉल पंचांना पार केलाय. आणि हा एक ग्राउंड शॉट खेळलेला फटका या ठिकाणी करण तिथे उपस्थित आहेत. परंतु अप्रतिम दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. जिथे चौकार होती तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच 3 धावा पूर्ण झाल्यात. आणि या तिहेरीने संघाचं नक्कीच या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती 51. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली ती करणच्या माध्यमातून. पाहूया काहीस क्षेत्ररक्षण सातत्याने सजवलं जात आहे. पाहूया खोलवरचा बॉल, ब्लॉक असा बॉल ऑन साइडला खेळलेला, ऑफ साइडला खेळलेला. त्या बघता बघता 1 धाव होती तिथे 2 धावा घेण्यामध्ये सक्सेसफुल. आणि धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 53. अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक. जर का 4 चेंडूवरती मोठा प्रहार केला गेला सूरजच्या माध्यमातून किंवा सिद्धांतच्या माध्यमातून एक समाधानकारक अशी धावसंख्या उभी होऊन जाईल. नक्कीच गोलंदाज प्रेशर कमी राहील. परंतु पाहूया किती धावांवर रोखलं जात आहे. आणि हा बॅटची कडा घेतली का पाहता पाहता नाहीये. परंतु नक्कीच पंच बारक्या कांबळे यांचा वाईड बॉलचा इशारा असेल. या वाईड बॉलने अतिरिक्त धाव नक्कीच घेतली जाईल. एकीने धावसंख्या होते ती 54. आणि हा चांगला फटका जसा आला तसा बॉल भिरकावून दिला. बॉलची उंची लांबी खूप लांब आणि येतोय षटकार. या फटक्यामध्ये होत सूरजचं वदन. आणि धावा मिळाल्या तब्बल अर्धा डझन. या अर्धा डझन धावेने धावसा नक्कीच जोराने पुढे सरकतील. बॉल पास करायचा आहे. जरा साईडला. अच्छा ओके, मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद विशाल, असे सहकार्य करत राहा. विशाल नवजोत ओळखेचा अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी आहेत. जे खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाजूने उभे आहेत त्या प्रत्येक खेळाडूला विनंती असेल, ही RPL ही आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आहे. त्यामुळे ऍज अ कमिटी असं तुम्ही समजू नका. कमिटी आपली आहे आणि आपण कमिटीचे आहोत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रत्येकाकडून सहकार्य अपेक्षित असेल. तर पाहूया सूरजसाठी पुढील बॉल. आणि हा चांगला बॉल. पाहूया काय असेल, काय घडेल आणि काय बिघडेल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. आणि नक्कीच पुन्हा एक अतिरिक्त धाव घेतली जाईल. धावसंख्या होती ती 61. काहीसा प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय काय
हाच प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडलाय धीरजच्या माध्यमातून, कारण सूरज सेट झालेला फलंदाज आहे. 11 धावा आणि आतापर्यंत 30 धावांवरती खेळतोय सूरज मोहिते आणि त्याला साथ देतो तो सिद्धांत वैयक्तिक 5 धावांवरती. चांगली धावसंख्या, एक समाधानकारक धावसंख्या या ठिकाणी उभी करून दिली ती सूरजने. धावसंख्या झाली ती 61. पाहूया, हो अप्रतिम दर्जाचा फटका बॉल आला आणि बॉलला भिरकावून दिला लांब 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 सीमारेषा पार. खणखणीत असा सूरजचा ब्रँडेड RPL षटकार. धावसंख्या झाली ती 67. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारून दिली. जेव्हा आम्ही सूरज मोहितेचा विश्वजित ठाकूरला जो रिव्हर्सने षटकार ठोकला होता त्यावेळीच नक्कीच सूरजला जेव्हा बोली लागेल ती मोठी असेल, परंतु ऑप्शनच्या वेळी सूरजचं नाव खूप लेट आलं. सगळे वेट करत राहिले आणि परंतु नक्की जे व्हायचंय तेच झालं. प्रशिक फायटर सारखा टीम मध्ये चांगला नक्कीच सूरजने जबाबदारी स्वतःकडे घेऊन ठेवले आणि एक मोठी धावसंख्या उभी करून देईन असं काहीतरी सांगितलंय ऍडव्होकेट संगम सावंत यांना. तर या ठिकाणी पाहतोय आपण 67 धावा धाव फलकावरती सजल्या आहेत. पाहूया अंतिम चेंडू आणि त्यावरती देखील प्रहार प्रहार आणि प्रहार. बॉल भिरकावून दिलाय सीमारेषा पार आणि संघाची धावसंख्या झाली ती 73. आजच्या दिवसामधला हायेस्ट स्कोर या ठिकाणी उभा करून दिलाय तो प्रशिक फायटरच्या संघाने आणि त्यामध्ये वादळी खेळी केली ती वैयक्तिक 36 धावा बिनबाद खेळलाय तो सूरज आणि जिंकण्यासाठी तब्बल 74 धावांचं आव्हान दिलंय ते भीमज्योत 11 संघाला. तर नक्कीच या पुढील होणारा सामना असेल याचा टॉस घेतला जाईल. विजेता कोंडी आणि BYB देवते परंतु नक्कीच या ठिकाणी सुधीर काका असतील, तुषार कांबळे असतील, प्रशांत कांबळे असतील, संकेत कांबळे असेल, त्याचप्रमाणे अनिल कांबळे, जे जे कमिटीच्या गोपी एक असेल, संपूर्ण कमिटीने खूप मेहनत घेतली या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचंच कौतुक असेल, कारण की एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण हातात घेतो त्यासाठी लागणारा प्लॅनिंग असो, त्यासाठी लागणारा पैसा असतो, हा खूप महत्वाचा असतो. तुमच्या हातामध्ये पैसा आहे आणि मॅन पॉवर आहे तर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता. परंतु नक्कीच या पुरेपूर RPL आपली कशी चांगल्या प्रकारे होईल याची संपूर्ण जबाबदारी घेतली संपूर्ण रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आणि त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली ते संपूर्ण संघ मालक असेल, संघ नायक असेल आणि इथे उपस्थित असलेले सगळेच खेळाडू यांनी. तर यापुढे होणारा सामना असेल तो परी मोटर्स विपक्ष SK स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघ नायकांना नाणेफेकीसाठी यायचे. यापुढील होणारा एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. परी मोटार्स विपक्ष SK स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की या ठिकाणी जरा कॅमेरामॅन जरा लाईनअप जरा फोकस करा. अनिल कांबळे आणि ऍडव्होकेट संगम सावंत यांचं देखील आगमन झालंय. पहिल्या मॅच मध्ये अवेलेबल नव्हते, परंतु या ठिकाणी आमच्या असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार आणि आज प्रशिक फायटरचे या ठिकाणी आपण बघतो ते संघ मालक म्हणून ऍडव्होकेट संगम सावंत या ठिकाणी आलेले आहेत. मैदानामध्ये उतरले संपूर्ण संघ घेऊन एक उत्कृष्ट प्रकारचं लाईनअप. यांच्या संपूर्ण प्रत्येकाच्या आयुष्याला शिस्त खूप महत्वाची आहे आणि हे दाखवून देतोय तो प्रशिक फायटर हा संघ. लवकरात लवकर टीम मीटिंग घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या अशी विनंती असेल. या ठिकाणी 20 मिनिटाचा टाइम लावलेला आहे, त्यामुळे 20 मिनिटाच्या आतमध्ये सामना संपवायचा याची देखील नोंद घ्यायची. नाहीतर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी 20 मिनिटाचा अवधी असेल दोन्ही इनिंग साठी. येस, लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. आजच्या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी अधिराज मँगोज यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी आपल्याला लाभली आहे. त्यामुळे अधिराज मँगोज व त्याचे संपूर्ण हितचिंतक यांना धन्यवाद देतो. आणि फलंदाज
कोकण रायडरचे फलंदाज भीमज्योती 11 चे फलंदाज मैदानाचा ताबा घेण्यासाठी निघालेत. एका बाजूला बघतोय आपण ISPL चा एक स्टार या ठिकाणी भीमज्योती रिंगणे संघाचा सागर जाधव चाललाय मैदानाच्या दिशेने आणि त्याची साथ देईल हॅलो. या ठिकाणी पुढील होणारा सामना या ठिकाणी पाहतोय तो परी मोटर्स विपक्ष SK स्पोर्ट अँड फिटनेस यांच्या माध्यमातून होणारा सामना असेल. अनिल कांबळे सर जरा फास्ट सामना सुरू करून घ्यायचा आहे. SK स्पोर्ट अँड फिटनेस यांच्या माध्यमातून नाणेफेक झाली होती परी मोटर्स विपक्ष आणि यांच्यामध्ये नाणेफेक जिंकली ती SK स्पोर्ट यांनी. आपला निर्णय आहे गोलंदाजीचा. तर नक्कीच आपला जसं ही मॅच संपली जर आपलं डिसिजन तुम्ही घेतलात आहे तोच घेऊन आपले संपूर्ण खेळाडू मैदानामध्ये उतरले. जी तुम्हाला मीटिंग घ्यायची ती आताच घेऊन ठेवा ही विनंती असेल. तर पाहूया या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय तो डावखुरा गोलंदाज जॉन. स्ट्राईकला आहे सागर. नॉन स्ट्राईकला आहे तो पहिलाच रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट होतोय. पाहूया कितपताने होतोय तो सक्सेसफुल आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. सागरने आपल्या संघाचं आणि वैयक्तिक चौकारने खातं खोलून दिलंय कारण की सागरला माहिती आहे धावसंख्या खूप मोठी आहे. 74 धावांचं आव्हान आहे. 24 बॉल मध्ये 74 धावांचं आव्हान जर का मला पार पाडायचं असेल तर चांगली मोठी फटके खेळण्याची आवश्यकता आहे आणि तोच फटके खेळायचा प्रयत्न करतोय तो सागर जाधव मॅन फ्रॉम कांटे. पाहूया जॉन टू सागर कशा प्रकारचे खेळ असेल आणि चांगला घुटना टेक और तमाशा देख असा एक मोठा फटका येतोय सागरच्या माध्यमातून आणि पाहूया बॉल चाललाय सीमा पार कणकणीत असा षटकार. यासाठीच या ठिकाणी होतंय काय घडतंय काय आणि बिघडतंय काय ज्याच्यावरती भरोसा होता ज्याच्यावरती आत्मविश्वास होता तोच फलंदाज होतो या ठिकाणी बाद. यासाठी जॉनला ओळखलं जातं मी उत्कृष्ट गोलंदाज का आहे हे सांगतोय जॉन. जरी सागरने पहिल्या 2 बॉल वरती प्रहार केला होता परंतु नक्कीच जॉनने स्वतःला कमबॅक केला आणि मोठा मासा गाळायला लागलाय. आणि आता पाहूया सागरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर कोण मैदानामध्ये जाईल आणि जो बॅटर जाईल त्याला जबाबदारीने खेळावं लागेल कारण की आव्हान खूप मोठं आहे. आव्हान आहे ते 21 धावा आणि 21 बॉल आणि 64 धावांचं समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर एक षटकार आला आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट आली. अशापर्यंत 3 बॉल हाताळले गेलेत जॉनच्या माध्यमातून. 1 विकेट आणि धावसंख्या झाली ती 10. न्यू फलंदाज मैदानामध्ये आलाय तो निखिल. पाहूया निखिल काय करतोय काय घडतोय काय घडून आणतोय आपल्या संघासाठी. जबाबदारीने खेळावं लागेल हे मात्र नक्की आहे. आव्हान खूप मोठं आहे. पाहूया जॉन टू निखिल कशा स्वरूपाचा असेल आणि हा चांगला बॉल भिरकावून दिलाय मिड विकेट आणि लॉंगच्या मध्ये बॉल चांगला थ्रो या ठिकाणी सूरज मोहितेचा आणि बघता बघता चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात आणि या दुहेरी धावेने धावसंख्या नक्कीच या ठिकाणी पुढे सरकेल. धावसंख्या होते ती 12. प्रयत्न जोरदार करावे लागतील. आव्हान खूप मोठं आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. प्रत्येकाला गेम आपला दाखवावं लागेल. तुम्ही ही मोठी स्पर्धा खेळताय जी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आज घर बसल्यास साईप्रीत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहते. त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येकाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. पुढचा बॉल
आणि हा चांगला एक फटका या ठिकाणी, परंतु सूरज मोहिते त्या ठिकाणी तैनात आहे आणि या ठिकाणी निखिलचा होतोय झेल आणि संपतोय निखिलचा खेळ. समाधानकारक अशी खेळी खेळू शकला नाहीये तो निखिल, परंतु नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतो, चांगल्या मोठमोठ्या फलंदाजाला बाद करतोय तो जॉन मॅन फ्रॉम पुनस. नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण जॉन यांचेच बंधू सचिन पुनस्कर यांनी या असोसिएशनची सुरुवात केली होती. वाडीच्या मार्फत जे जे संघ या ठिकाणी जमा केलेत त्याच्यासाठी खूप मोठं योगदान जाते ते सचिन पुनस्कर यांना. रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे पहिले अध्यक्ष होते ते, एक चांगली बांधणी करून दिली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत ते आज या ठिकाणी पाहतोय आपण प्रशिक्षक फायटर मध्ये विशाल कांबळे. गणेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण काहीसं सजवलं जातं. नवीन डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय. नक्कीच डावखुरा फलंदाज आला की संपूर्ण 11च्या 11 जेवढे मैदानामध्ये 9 खेळाडू असतात त्यांना धावावं लागतं. किपर आणि बॉलर सोडून सगळ्यांनाच धावावं लागतं, कारण की डावखुरा फलंदाज वेगळ्या दिशेने खेळत असतो. वेगळे फटके खेळण्याची क्षमता असते डावखुरा फलंदाजाकडे. नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण एक चांगला खेळ मैदानामध्ये चालूच आहे. धावसंख्या झाल्या ती 12. अंतिम चेंडू आणि चांगला फटका, परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्र तैनात आहे आणि सूरजला मिळते दुसरा झेल आणि संपून टाकलाय नवीन फलंदाजाचा खेळ. नक्कीच या ठिकाणी चांगला खेळ जॉनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली होती 12 आणि तब्बल आलेले मोठे मोठे 3 किती आतापर्यंत 3 विकेट झाल्यात बाद आणि आता जबाबदारीने घेऊन आलाय तो अभिषेक सावंत, मुक्काम पोस्ट वळके, तालुका जिल्हा रत्नागिरी मधला हा खेळाडू. पाहूया आपल्या संघाची जबाबदारी कशा प्रकारे पार पाडेल अभिषेक सावंत. सध्याच महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये याची निवड झाली. नक्कीच या संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून अभिषेक सावंत याला सध्या महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये भरती झालाय, परंतु त्याच्या पुढील वाटचालीसाठी या संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. न्यू गोलंदाज मैदानामध्ये आलाय. पाहूया समकेश दिवेकर, एक फिरकी गोलंदाज पाहूया. आणि या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी फलंदाजाने देखील त्याची खेळाडूवृत्ती दाखवली आणि मैदान सोडलंय आणि चौथा धक्का मिळतोय तो भीमज्योती 11 संघाला. समकेश कडे देखील बराचसा खूप मोठा असा त्याच्याकडे अनुभव आहे. कोणता फलंदाज कशा प्रकारे खेळतो हा संपूर्ण अभ्यास या चमकेश दिवेकरकडे आहे आणि त्याचा देखील स्वतःचा सीसीडी लाईव्ह म्हणून युट्यूबचा चॅनल आहे. नक्कीच आता पाहूया या ठिकाणी धीरजची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो करण. सातत्याने करणला आपण प्रशिक भडकंबा या संघातून खेळताना पाहतो. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता करणकडे आहे, परंतु नक्कीच या ठिकाणी पाहूया करण आता आपल्या संघासाठी काय योगदान देईल, कारण की 1 ओव्हर आणि 1 बॉल झालेला आहे. धावसंख्या झाली ती 12. जिंकण्यासाठी तब्बल 17 चेंडू आणि भरपूर धावांची आवश्यकता. पाहूया आणि हा एकदम स्लोअर चेंडू, फसवा चेंडू, बॅटचा बॉलचा संबंध व्हायला देत नाहीये चमकेश दिवेकर आणि करणला जखडून ठेवला आहे. चमकेश दिवेकर आहे गोलंदाज. तर पाहूया चमकेश आणि हा करण थोडा बाहेर आला, एक पाऊल पुढे टाकलं आणि एक बॉल चांगला एक फटका खेळला गेला मिड विकेटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी नक्कीच एक धाव घेतली जाईल, परंतु धावसंख्या खूप मोठी उभी करायची आहे. सिंगल डबलने काही होणार नाहीये. जर का मॅच मध्ये इन मध्ये यायचंय तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. धावसंख्या झाल्या ते 13, तब्बल 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. पाहूया
आणि हा चांगला घुटना टेक तमाशा देख आणि या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना दाखवून दिले माझ्याकडे देखील ताकद आहे, माझ्याकडे देखील पॉवर आहे, माझ्याकडे देखील क्षमता आहे. एक चांगला मोठा फटका येतोय षटकाराच्या स्वरूपामध्ये अभिषेक सावंत यांच्या बॅट मधून. लेट पण थेट खूप वेळाच्या नंतर एक मोठा फटका आलाय. धावसंख्या जोराने फुरत सरकते. धावसंख्या झाली ती 19. पाहूया. आणि पुढचा दुसरा बॉल हा देखील लॉंग ऑनच्या दिशेला या ठिकाणी जॉन तैनात आहे, तिथे एक धाव नक्कीच घेतली जाईल. करण आणि अभिषेक या दोन्ही जोडीला जबाबदारीने खेळावं लागेल. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल, सॉरी चमकीचा शेवटचा चेंडू असेल. पाहूया. करणला फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू या ठिकाणी असा छोटा फटका खेळून काहीच होणार नाहीये. मोठा फटका घेण्याची आवश्यकता आहे. बघता बघता अभिषेकच्या चपळाईनं करण कडून देखील सुधीर काकाने खूप अपेक्षा केल्या होत्या, परंतु करणच्या बॅट वरती फुलटॉच बॉल आला होता. काकाने कॉल दिला की हिट करेल, परंतु हिट मध्ये तो मिस झाला आणि त्याचा रूपांतर झालं 13 राऊंडच्या स्वरूपात. पाहूया 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. संगम सावंत लवकर मीटिंग घेऊन लवकरच मॅच चालू करा प्लीज, विनंती असेल. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. नवीन फलंदाज जरा पाहूया नवीन गोलंदाज कोण आहे. अविनाश आयुष आहे नवीन गोलंदाज. पाहूया रफ्तार गोलंदाज, रनअप खूप मोठा आहे, तेवढ्या स्पीडला बॉल टाकेल का आणि अभिषेक त्याला कशा प्रकारचं. आणि हा चांगला फटका घेण्याचा प्रयत्न केला होता अभिषेकच्या मध्ये, परंतु नक्कीच बॉल खोलवरचा होता, ब्लॉक बॉल होता. एक धाव नक्कीच घेतली जाते. बघता बघता एक दुसरी धावायचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. कारण अभिषेक आणि या जोडीला माहितीये जर का जो मोठमोठे फटके आले, धाव्या डबल टिबल धावून आल्या तर एक चांगली समाधानकारक धावसंख्या उभी करू शकतो. परंतु समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे 11 चेंडू आणि किती पाहिजे. पाहूया आयुष टू अभिषेक आणि हा चांगला फटका, परंतु फटका विजार आणि चांगला झेल होतोय आणि संपतोय या ठिकाणी अभिषेकचा खेळ. अभिषेकडून आशा होत्या, अपेक्षा होत्या, परंतु आशा निराशा करून चालल्या मैदानाच्या बाहेर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावरची 3री ओव्हर चालू आहे आयुषची. आतापर्यंत आयुषने 2 बॉल खर्चिले, त्यामध्ये 1 विकेट आणि 2 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पुढील बॉल आणि आदळलेला बॉल, परंतु नक्कीच आडव्या बॅटने खेळलेला फटका या ठिकाणी. सूरज तैनात आहे या ठिकाणी. एक धाव बघता बघता पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण चपळाईने केली जाते. दुहेरी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 25. आव्हान खूप अजून देखील मैदानामध्ये शिल्लक आहे. पाहूया पुढचा बॉल आणि हा चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया 3 तिगाडा आणि काम बिगाडा असं काहीतरी या ठिकाणी दिसून आलं, पण नक्कीच या ठिकाणी एक जीवदान मिळालंय. या ठिकाणी फलंदाज आला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय उपाध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार यांची संघ आहे. आणि आदळलेला बॉल, चांगला फटका कव्हरच्या दिशेने. सिद्धांत त्या ठिकाणी मात्र तैनात आहे. एक धाव पूर्ण आणि होल्ड असा कॉल या ठिकाणी. तर पाहूया पुढचा बॉल
काय असेल आणि हा चांगला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी नक्कीच फटक्यामध्ये ताकद कमी पडली. ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 28 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि तब्बल 46 धावांचा अर्थातच औपचारिकता मैदानामध्ये दिसून येते. अनिल कांबळे बॉलिंग मार्क वरती येतील का पाहूया. सुधीर कांबळे यांचा कॉल आहे. अनिल कांबळे यांनी षटक हाताळायचे. जर का अनिल कांबळे गोलंदाजी केली आणि विकेट घेतली तर सुधीर काका आणि विशाल कांबळे यांच्यावर 2000 रुपयाचा इनाम आलेला आहे. त्यामुळे अनिल कांबळे बॉलिंगला जातील अशी त्यांची अपेक्षा आहे. बघा, विशाल कांबळे यांच्या आणि सुधीर जाधव यांचे 2000 रुपये रिटर्न गेलेले आहेत. अनिल कांबळे गोलंदाजीला जात नाहीयेत, कारण की त्यांना माहिती आहे आज त्यांच्याकडे खूप मोठा सारा अनुभव आहे. जे तरुण जे नवीन यंगस्टर आहेत त्यांना संधी दिली पाहिजे आणि अशीच काहीतरी चर्चा संघ मालक ऍडव्होकेट संगम सावंत यांच्या माध्यमातून देखील झाली असेल आणि त्यामुळे नक्कीच आलेला सौरभ आहे नवीन गोलंदाज. पाहूया, पहिलाच बॉल खोलवरचा ब्लॉक, असा बॉल बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. काहीसा दिशाहीन, दिशा भरकटलेला, परंतु गणेशची चांगली यष्टीरक्षक या ठिकाणी पाहायला मिळाली. पाय टाकला, पायाने बॉल अडवला, परंतु बघता बघता त्याच्यावरती 3 धावा चोरल्या यामध्ये आणि बारक्या कामाचा व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. नक्कीच अतिरिक्त धाव घेतली जाईल. आता त्या 3 धावा धावसंख्या झाली ती 31 आणि 5 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल भीमज्योत 11 संघाला. पाहूया पुढचा बॉल पंचांना पार केलाय, बॉल सोडलाय आणि हा एक चांगला छोटासा हलकासा फटका आलाय लॉंग ऑफच्या दिशेला. जॉन तिथे तैनात आहे. हा. पाहूया पुढची बॉल या ठिकाणी आणि हा पुन्हा एकदा बॅटने बॉलची कडा घेतली. सिच्युएशन शिल्लक आहे मैदानामध्ये 3 चेंडू आणि 42 धावा बस. पाहतोय पुढील बॉल, फुलटॉच बॉलला फक्त दिशा दिली, बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार आणि येतोय याचा चौकार. जर का हा चौकार पहिला आला असता तर मॅच मध्ये काहीच रूपांतर वेगळं दिसलं असतं, परंतु हरकत नाही, लेट पण थेट. अजून देखील आपल्याला संधी आहे. अंतिम 2 चेंडू हाताळायचे आहेत. जरा लवकर जरा आयोजकांच्या माध्यमातून जे बाउंड्री लाईनला आहे त्यांनी जरा कमिटीने जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय. नक्कीच अंतिम 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. या ठिकाणी एसके स्पोर्ट पालू संघ, एसके स्पोर्ट आणि फिटनेस यांनी जो डिसिजन घेतलाय फिल्डिंगचा तो लवकरात लवकर आपले या ठिकाणी झेल होतोय ड्रॉप. निलेश आणि संपूर्ण संघ मैदानामध्ये लगेच उतरायचे, वेळ नाही आपल्याकडे, खूप कमी वेळ आहे. 1 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. एक मोठ्या